नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज व्हिडिओला थोडा लेट सुरुवात केली होती, कारण की सकाळी म्हणजे काम थोडं जास्त होतं, त्याच्यामुळे ही जरा लेट सुरुवात झाली होती। आणि ह्या 3 गाऊन म्हणजे ऑलरेडी शिवून झाल्या होत्या, त्याला काचला द्यायचं होतं, त्याच्यामुळे त्याच्या घड्या घालत होती। तुम्हाला आज जरा माझा आवाज असा अडखळल्यासारखा येईल, शब्दसुद्धा माझे अडकळत आहेत, कारण की तब्येत थोडीशी डाऊन आहे, तर प्लीज समजून घ्या। आज सुट्टी घेऊ शकले असते, पण मला सुट्टी घ्यायची नाही, कारण की मला माझं चॅनल लवकरात लवकर ग्रो करायचं आहे आणि मला माझा पहिला जो पेमेंट आहे तो लवकरात लवकर हवा आहे। तो का हवा आहे ते मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेनच, काय माझी अडचण आहे ती, माझं काय स्वप्न आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन। पण त्या अगोदर तुम्हाला ह्या गाऊन दाखवते। तर ही आहे प्रिंटेडमध्ये गाऊन आणि खूप छान आहे ही गाऊन। बाटिकचा कपडा नाही आहे, हा कॉटनचा आहे आणि ही सेल्फ प्रिंट आहे, म्हणजे न जाणारी प्रिंट आहे। काही काही गाऊन कशा असतात त्याच्यावरती खडू असतं, तर ही खडू नाही आहे, हा सेल्फ प्रिंट आहे आणि खूप छान वाटते ही गाऊन। आणि ही सुद्धा एक प्रिंटेड गाऊनच आहे, पण ह्याच्यावरती जे प्रिंट आहे ते ॲक्रेलिक प्रिंट आहे, खडू नाही आहे, तर ही सुद्धा प्रिंट जात नाही। गाऊनची उंची मोठी असेल, जास्त खूप असेल, तर मी वरच्या साईडला 1 इंचाचा भाग सोडून देते। तर मी ही गाऊन तुम्हाला दाखवते किती मोठी आहे। मी पूर्ण झाकली जाते या गाऊनमध्ये, एवढी ही गाऊन मोठी आहे, माझ्या पूर्ण पायाला लागते। आता ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल, माझ्या पूर्ण पायाला लागते ते, पण ही एवढी मोठी आहे आणि माझं दुकान छोटं आहे, त्याच्यामुळे मी अजून कॅमेरा लांब नाही नेऊ शकत। तर ही एवढी म्हणजे मी पूर्ण बसते त्याच्यामध्ये, एवढी ही गाऊन मोठी आहे। आणि माझी उंची जी आहे ती 53 इंच आहे, मला 53 इंचची गाऊन लागते। म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की ही किती इंचाची आहे। तर ही 56 इंचाची गाऊन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 55 इंचापर्यंतच गाऊन बसते। तर मागच्या वेळेस त्यांनी माझ्याकडून नेल्या, ठीक आहे बोलून, पण ह्या वेळेस त्या बोलल्या बघ ना काहीतरी करायला जमतंय का। तर म्हटलं ठीक आहे, बघते मी काय होतंय का। तर मग ही जी गाऊन आहे ती पाठच्या साईडला मी बरोबर मेजर घेतलं, फक्त 2 इंच जिथे मी एक्स्ट्राचं घेते तिथे 1.5 इंचच घेतलं आणि ते शिलाई मार्जिनमध्ये ॲडजस्ट केलं। आणि पुढच्या बाजूला कपडा मला कमी पडत होता, लाईट गेली, पुढच्या बाजूला कपडा कमी पडत होता, तर म्हटलं मग आपण योग आहे त्याला वरून 1 इंचापेक्षा थोडासा जास्त आहे, 1.25 इंचाचा इथे मला जोड द्यावा लागलाय, पण तो अजिबात कळून येत नाही आणि दिसत सुद्धा नाहीये। तर लाईट गेले, लाईट आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन, अजिबात दिसत नाहीये ते। तर इथे लाईट जवळजवळ 2.5 की 3 तासाने आली, त्याच्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात केली। तोपर्यंत थोडा वेळ आराम केला, कारण की माझी तब्येतसुद्धा डाऊन म्हणजे मला कालपासूनच वाटत होती। हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होती तेव्हापासूनच मला माझी तब्येत थोडी डाऊन वाटत होती आणि आज तर खूपच डाऊन वाटते, डोकं वगैरे खूप दुखते, पण असो, काम आहे, काम आपल्याला करावंच लागतं। तर इथे मम्मीसुद्धा आली होती, तर मग तिच्याशी गप्पा मारत मारत थोडंसं कटिंग वगैरे केलं मी आणि शिवायला घेतलं। तर आज माझी बहीण म्हणजे मी तिला बोलवलं होतं, सांगितलं होतं तिला की माझ्यासोबत ये, जरा मी तुला दाखवते कसं वगैरे शिवायचं, तर त्याच्यानंतर तू मला थोडीशी मदतसुद्धा करशील। तर ती थोड्या वेळाने येणार आहे, तर तोपर्यंत मला योग वगैरे शिवून घ्यायचं आहे, कारण की फक्त साईड फिटिंगची जी शिलाई असते ती मी तिला मारायला देणार आहे, बाकी पूर्ण गाऊन माझी स्वतः मी शिवणार आहे। तर इथे बऱ्याच जणींनी मला सजेस्ट केलं होतं की तू कोणाला तरी मदतीला घे, किंवा कोणाला म्हणजे असं घरी बायका वगैरे शिवतात गाऊन, तर त्यांच्याकडे शिवायला दे। पण कसं आहे ना, इथे मी प्रत्येक गाऊन मागे 100 ते 120 रुपये काढते, तर मी असा विचार करते की मी त्याच्यामधले मला काय ठेवू आणि त्यांना काय देऊ, म्हणजे 20-30 रुपयामध्ये तर कोणी मला गाऊन शिवून देणार नाही, कारण की गाऊन शिवायला पूर्ण 1 तास लागतो। म्हणजे पटापट केलं तर माझी गाऊन 40 मिनटामध्ये होते,
पण थोडासा वेळ म्हणजे त्यांना सवय नसणार, सगळं दाखवावं लागणार, त्याच्यानंतर मग त्या शिवणार. त्यांना 1 तास लागणारच तेवढी गाऊन शिवायला. मग त्या 1 तासासाठी त्या थोडी ना 20 रुपये घेणार आहेत. शेवटी प्रत्येकाची मेहनत असते. मग असं वाटतं की मी स्वतःला काय ठेवणार आणि त्यांना काय देणार, असा पण विषय येतो. आणि नाही परवडत ते, जरी किती काही म्हटलं तरी नाही परवडत. त्यांनाही नाही परवडणार आणि मलाही नाही परवडणार. तर मी तुम्हाला आता सांगते की मी म्हणजे महिन्याला किती ह्याच्यातून म्हणजे मला किती पैसे मिळतात. तर मी महिन्याला 70 ते 80 गाऊन शिवते एका महिन्याला. आणि त्याच्यामध्ये मला 100 ते 120 रुपये मी एका गाऊन मागे काढते. तर एका गाऊनमध्ये 100 ते 120 रुपये काढल्याच्या नंतर 70 गाऊनचे होतात 7,000 रुपये. वरचे 20 रुपये मी सोडून द्या, कारण की ते भाडं वगैरे त्याच्यामध्येच जातात. भाडं, लाईट बिल हे सगळं मिळून मला 5,000पर्यंत खर्च येतो. आणि 70 गाऊनचे 100 रुपयाप्रमाणे जर पकडले तर फक्त 7,000 रुपये होतात. तर 7 ते 10,000 रुपये मी महिन्याला कमवते. जर गाऊन एखाद्या वेळेस जास्त असतील तर जास्त पैसे मिळतात. एखाद दुसरं ब्लाऊज आलं तर ते सुद्धा मी घेते. ड्रेस वगैरे शिवायचा असेल तर तो सुद्धा मी शिवून देते. तो फक्त मी ब्लॉगमध्ये वगैरे तुम्हाला दाखवत नाही, पण मी ब्लाऊज वगैरे सुद्धा शिवते, फक्त गाऊनच शिवत नाही. कारण की फक्त गाऊनवरतीच डिपेंड राहिली तर मग माझं काहीच होऊ शकत नाही. पण हाच जर बिझनेस तुम्ही घरातून करणार असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे पैसे कमवू शकता. माझंसुद्धा पहिलं जे काम होतं ते घरातूनच होतं, पण कसं झालं, घरात कोणाला एवढं माहीत नव्हतं. ज्यांना माहीत होतं त्याच यायच्या. आता बाहेर दुकान टाकल्यामुळे कसं होतं आहे, मला महिन्याला मी 70 ते 80 गाऊन शिवते. तेच मी जेव्हा घरातून काम करत होती तेव्हा हार्डली 25 ते 30 गाऊनच माझ्या सेल व्हायच्या. त्याच्यामुळे एवढं इन्कम नव्हतं माझं. पण आत्ता जरा माझं इन्कम वाढलं आहे आणि तेवढं मला इनफ आहे. पण मला त्याच्यापेक्षाही अजून कमवायचं आहे. मला माझं स्वतःचं असं काहीतरी करायचं आहे आणि त्या सगळ्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीची गरज आहे. आणि मला फक्त एकटीलाच पुढे नाही जायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. जसं मी काम करते, माझ्याकडे जसं काम येतं आहे तसं तुम्हीसुद्धा सगळ्यांनी करावं या मताची मी आहे. मला असं वाटतं की प्रत्येक महिला आहे तिने काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी तिच्याकडे असलं पाहिजे. कारण की खूप असा अनुभव आलेला आहे, जोपर्यंत आपण काही करत नसतो ना तोपर्यंत आपल्याला कोणी विचारत सुद्धा नाही. आपण 4 बायकांमध्ये हळदी कुंकवाला जरी गेलो ना तरी ज्या बायका कमवत असतात ना त्यांना जास्त मान दिला जातो आणि ज्या काहीच करत नसतात ना त्यांना कोणी काही एक विचारत नाही. ही तर काय घरातच असते. माझ्या स्वतःच्या घरात हा प्रकार घडलेला आहे. माझी जाऊ कामाला जायची, मी घरातच असायची. मला सगळेजण गृहीत धरायचे, ईश्वरी करेल ना, ईश्वरी काय घरातच असते. पण तिला कोणीच गृहीत नाही धरायचं. इव्हन घरात आल्याच्या नंतर तिला ताटसुद्धा मी वाढून द्यायची. ते सुद्धा म्हणजे असं कोण बोलायचं नाही की ती करते दिवसभर कामं आणि तू कामावरून आलीस तर तुला काय होतंय. सगळीजणं अशी म्हणायची, तू काय घरात बसूनच असतेस ना, तू कुठे काय करतेस. मग तो एवढा माझ्या मनावरती परिणाम झाला आहे ना की मला असं वाटतं प्रत्येकाने काही ना काहीतरी केलं पाहिजे. छोटं मोठं का होईना पण स्वतःची कमाई आपली असलीच पाहिजे. नवऱ्यावरती डिपेंड नाही राहायचं. प्रत्येक वेळी नवऱ्याच्या पुढे हात नाही पसरायचे. आपले जे मिनिमम खर्च असतात ना ते तरी आपण करायलाच पाहिजेत या मताची मी आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की ज्या छोटं मोठं काम करतात, ज्यांना छोटं मोठं शिलाई काम येतं त्यांनी हे बघून बघून हे करू शकतात. कारण की गाऊन ही आपण फिटिंगमध्ये शिवण्याची गोष्ट नाही आहे, ती लूज फिटिंग असते. त्याच्यामध्ये थोडेफार म्हणजे इकडे तिकडे झालं मापाचं तरी चालतं. त्याच्यामुळे महिला करू शकतात. आणि म्हणूनच मी हे सगळं कटिंग वगैरे तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. प्रत्येक गृहिणीची काही ना काहीतरी व्यथा असते. तर मला असं मनापासून वाटतं की तिने काही ना काहीतरी करायला पाहिजे, स्वतःचं काही ना काहीतरी करायलाच पाहिजे. भले आपण दिवसाला 40 रुपये जरी कमवले ना तरी ते आपल्या स्वतःच्या कष्टाचे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतकं समाधान असतं ना, त्या 40 रुपयासाठी सुद्धा आपल्याला समोरचा माणूस मान देतो, सन्मान देतो, आपल्याशी नीट बोलतो. पण तेच जर आपण काहीच करत नसू ना तर आपल्याला कोणी विचारत सुद्धा नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा अनुभव आला असेल. त्याच्यासाठी तुम्ही जर काहीच करत नसाल ना तर सुरुवात करा, काहीतरी करा. यूट्यूबवरती तुमचं एखादं चॅनल सुरू करा. तुम्हाला जे छोटं मोठं काम येतं आहे ते तिथे दाखवा. त्याच्याने दुसऱ्यांनासुद्धा मदत होईल. पण काहीतरी करा, बसून राहू नका. थोडीफार का होईना पण स्वतःची कमाई असलीच पाहिजे. तर असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि आज माझी थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवस तरी कटिंग आणि स्टिचिंगचं काहीच येणार नाही. थोडंफार इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओ असतील ते मी नक्की पोस्ट करेन, थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करेन. पण आता सध्या तरी माझं डोकं एवढं ताऱ्यावरती नाही आहे की मी तुम्हाला काही सांगू शकेल आणि मला काही एक सुचत नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज मला समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. तर इथे माझी बहीण आलेली होती आणि तिला मी दाखवत होती की गाऊन कशी शिवायची असते, म्हणजे साईडला जे फिटिंग करायचं असतं ते कसं करायचं असतं ते दाखवते तिला. 4-5 वेळा, म्हणजे 4-5 वेळा दाखवलं तिला व्यवस्थित आणि एकदा तिच्याकडून करून घेतलं की ती नक्की करेल. कारण की मागच्या वेळेस मी तिला एक ड्रेस कटिंग करून दिला होता आणि तो तिने व्यवस्थित स्टिच केला होता. पहिल्यांदाच केला होता पण छान केला होता. पण इथे तिला मी दाखवलं कसं काय करायचं आणि तिला ते कळलं. तर उद्यापासून ती येणार आहे. उद्यापासून नाही येणार कारण की उद्या फ्रेंडशिप डे आहे, त्याच्यामुळे ती जाणार आहे मैत्रिणींना भेटायला. त्याच्यानंतर ती येईल मला मदत करायला आणि मग ती मला जॉईंट झाली की मग माझा सुद्धा थोडाफार जो लोड आहे तो कमी होईल. कारण की आता गणपतीचा सीझन येतो आहे आणि सीझनमध्ये ब्लाऊज वगैरे भरपूर येतात आणि हीच आपली संधी असते की आपण ह्या सीझनमध्येच थोडंफार जी कमाई आहे ती करू शकतो. तर त्याच्यासाठीच मी तिला ट्रेन करायचं विचार केला आहे. आता ती जॉबला वगैरे जात नाही, तिने म्हणजे अप्लाय केलं आहे जॉबसाठी, पण अजून काही जॉबचं तिच्या फिक्स झालं नाही आहे. तर तोपर्यंत ती मला मदत करणार आहे. तर असो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.